काय आणलं तू? पाव. मामी कोण आहे तुझी? फ्रेंड आहे. हा ते पण मी तुम्हाला सांगते, खूपच महत्वाचं पैसे वाचवायचा एक छान फंडा पण आम्हाला मिळालाय. हाय नानू, हाय गर. मजा येत आहे का? किती सुंदर आहे. आता हे ऑल व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते. नानू पण करते ना. हाय कर ना. गुड मॉर्निंग. तू कुठे गेली होती? तू सांग ना, कुठे गेली होती तू? काय घ्यायला? पावा. आणि किती पावा आणले तू? 2. आणि कशासाठी आणले? कशासाठी? काय बनवणार आहे आपण आज? हो दाखवू आपण ते. पण तू काय आज काय बनवणार आहे मम्मा? नॉन व्हेज. अरे देवा, जेवण दाखव. बरं बरं बरं. आपण आज काय बनवणार आहे? पावभाजी. नानू खाणार का? आवडते नानूला? नानूने कधी खाल्लीच नाहीये. आजचा दिवस सुरू झाला, अगदी लवकर झाला सुरू. ॲक्च्युली लवकर सुरू झाला. माझी वहिनी आली आहे काल, तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळालं असेल. पण मी खूप जास्त शूट केला नाही रात्री, कारण मी इतकी थकली होती. दिवसभर शॉपिंग. नानू थांब ना बेटा. दिवसभर शॉपिंग, म्हणजे दिवसभर फिरणं झालं. सकाळपासून उठल्यापासून घरातलं करायचं, मग बाहेर जायचं. बाहेरून आलो आणि लगेच मी पुढच्या कामांना लागली. घरातलं आवरणं, कपड्यांचं जे काय आहे ते, घड्या करणे, हे ते. मग स्वयंपाकाची तयारी, स्वयंपाक आणि असं कार्यक्रम. तर आम्हाला 10 साडेदहा झाले होते जेवण करेपर्यंत. आणि मग खूप थकली होती. मला लिटरली असं झालं होतं की आत्ता मला डायरेक्ट झोपायचं आहे. आणि मी झोपेतून उठली त्यापासून माझं डोकं दुखतं आहे. काय कारण आहे माहिती नाही. आजकाल मी स्पेक्स पण एकदम रेग्युलर यूज करते आहे. आतापर्यंत असं वाटतं की स्पेक्समुळे माझं डोकं दुखतं आहे, पण मी बऱ्यापैकी लावते. म्हणजे फोन तर मी विदाऊट स्पेक्स यूजच करत नाही आहे, तरी पण डोक्याचा प्रॉब्लेम आहेच. म्हणजे वीकमधनं 2 दिवस तरी माझं डोकं दुखतंच, हे फिक्स आहे. मग कधीतरी गोळी पण घ्यावी लागते. आजकाल मी गोळी घेणं खूप अवॉइड करते आहे, पण मला ती घ्यावंच लागते. मला मायग्रेनचा त्रास ॲक्च्युली. तर म्हणजे आता तो मला असं वाटतं की भविष्याला लागलेला आहे तो. आता मला चष्मा विचारला तर मी चष्मा अगदी लहान होती, म्हणजे मी 5th किंवा 6th क्लासमध्ये असेल तेव्हापासनं मला चष्मा आहे. आणि आत्ता तो आहेच आहे. जेव्हापर्यंत मी ऑफिसला जायची, म्हणजे नोकरी करत होती, तोपर्यंत मला मॅन्डेटरी होतं चष्मा लावणं. तर मी तो आवर्जून लावायची, कारण त्याच्याशिवाय दिसायचं नाही. पण जेव्हापासून मी घरात आहे तेव्हापासून माझं असं झालं आहे की ठीक आहे यार, आपण इतके वर्ष झालं चष्मा यूज करतो, थोडा अवॉइड करू. पण त्या अवॉइड करण्यामुळे आज मला एवढा प्रॉब्लेम झाला आहे डोक्याचा. तर मी 2-3 वर्ष ऑलमोस्ट चष्मा नाही लावला असं म्हणू शकता. म्हणजे आहे तर कधीतरी असा त्रास वाटला की लावायचं, असं काहीतरी केलं. मागच्या 6 महिन्यापासून खूप त्रास वाढला, म्हणून मी थोडंसं सिरियस घेतलं, चष्मा बनवला. तो पण माझा नागपूरला राहून गेला दिवाळीमध्ये. आणि मग परत मग आपलं रेग्युलर रुटीन चाललं आहे. पण आता मी एकदम सिरियसली की ठीक आहे, हे पण काम जे मी करते ते फोनवरच असतं कंटिन्यू, लॅपटॉप नाही पण फोनवर असतं. त्याच्यामुळे मग डोळ्यांना त्रास होतो, तर आपण चष्मा वापरलाच पाहिजे. दिसतं म्हणून काय झालं, ॲक्च्युली मला दूरचं दिसत नाही, जवळचं दिसतं, त्याच्यामुळे मग मी तो अवॉइड केला गेला. पण आता तसं नाही, मी तो चष्मा रेग्युलर यूज करणार आहे आणि करते आहे. सो होपफुली माझा डोक्याचा त्रास कमी होईल. खूप खूप डोकं दुखतं, म्हणजे मायग्रेन ज्यांना असेल त्यांना माहिती असेल की डोक्याचा त्रास कसा होतो. काहीच करायची इच्छा होत नाही, जीवसुद्धा मळकतो, असं वेगळंच वाटतं. पण आता असं होतं की जर किती वेळ बसायचं, बसून बसून पण पूर्ण दिवस वेस्ट गेल्यासारखा वाटतो. आणि आज आहे संडे, वहिनीसुद्धा आलेली आहे. काल आली, पण मी काल काही फार शूट केलं नाही. मी माझ्या स्वयंपाकात आणि माझ्या कामांमध्येच भरपूर बिझी होती. सो म्हटलं आजचा दिवस कसा जातो हे तुमच्याशी आजच्या व्लॉगमध्ये शेअर करते. सो रोशन पाव खात नाही, मैदा खात नाही, मी पण खात नाही. पण मग कधीतरी इच्छा होते पावभाजी या गोष्टी खायच्या, पण ती मी घरी कधीच बनवत नाही. म्हणजे बनवायची आधी खूप, पण आजकाल बनवत नाही, कारण मी एकटी किती खायचं ना, आणि एकटीसाठी काय बनवायचं असं वाटतं एवढं मोठं. आणि पावभाजी बनवायचं म्हटलं म्हणजे एवढा मोठा तो घाट घालावा लागतो, एवढ्या मल्टिपल गोष्टी असतात, त्या चिरायच्या, कापायच्या आणि सगळ्या गोष्टी करेपर्यंत खूप वेळ जातो. सो म्हणून मी काय ते करत नाही. मला कधीतरी खायची इच्छा झाली इन केस, तर बाहेरच खाऊन घ्यायचं असं मी करते. पण आता बरेच दिवस झाले मी पण खाल्लं नाहीये. म्हटलं आज आपण करू, कारण वहिनी आहे तर मला सोबतीला कोणीतरी आहे खायला. रोशन पाव खात नाही, त्याने आणून दिले. अनाया त्याच्यासाठीच गेली होती त्याच्यासोबत. आणि वहिनी आल्या तेव्हा रोशन एवढा फ्री झालाय की बाहेरच येतो. त्याला असं वाटतं की ठीक आहे, माझं काही घरात काम नाही, असं अशी मला मोकळीक मिळत नाही. आणि ती इतका त्रास देते ना बोलताना, म्हणजे असं मला माहिती नाही की मी आतापर्यंत बोललेले तुम्हाला किती शब्द माझे ऐकू आले आणि किती तिचे.
सो ती अशी मुद्दाम तिला म्हटलं ना की शांत बसते, ती आणखी काय 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 बडबड करते. सो कालच्या ब्लॉगमध्ये तर मी असा फोन घेऊन बसलीच नाही आहे, कारण बिझी दिवस होता, काही नव्हतं, पण खूप छान वीकेंड स्पेंड केला. भरपूर दिवसानंतर आम्ही असं नाही का निवांत फिरलो असेल, शॉपिंगला, खाणं पिणं, घरी आलो, मग आमचं रेग्युलर रुटीन, असं खूप दिवसानंतर निवांत रुटीन कालचा होता. पण आज म्हटलं ठीक आहे चला आपण पावभाजी बनवूया, आणि वहिनी सोबतीला आहे खायला. आणि रोशन वहिनी आला तेव्हापासून घराच्या बाहेर जा असं म्हणू शकता. काल पण तो मस्त जिमला जाऊन आला. त्याला जर बाहेर जायचं संधी मिळाली की 2-3 तास माझ्याकडे, तर तो 2-3 तासही जिममध्ये राहू शकतो, एवढं त्याला जिमचं प्रेम आहे. सो कालही त्यांनी मस्त जिम केली. आज सकाळी उठला, क्रिकेटला गेला होता. आता क्रिकेटला गेल्यावर जिमला जायची गरज नव्हती, पण आता तर म्हटलं की आहे ना तुम्ही दोघे घरात, मी ठीक आहे, मी काय करू बसून, मी जातो. सो तो परत आता जिमला गेलेला आहे. तर म्हटलं पाव पहिले आणून दे बाबा, तू कधीही ये, मग काही आम्हाला हे नाही. सो त्यांनी पाव आणून दिले. मस्त अशी पावभाजी बनवते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ऑलमोस्ट 12 वाजता आहेत, आमच्या खायला प्यायला काही ठिकाणं नाही आहे, कारण माझं डोकं दुखत होतं, त्याच्यामुळे मी एकदम निवांत बसली होती. पण आता पटापट करते, कारण वहिनींनी सगळं चिरून तयार ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तेवढं माझं अर्धा तासाचं काम वाचलेलं आहे. सो पटापट आता पावभाजी बनवते. पण रोशनसाठी मला पोळ्या बनवाव्या लागणार आहे, आणि त्यातल्या त्यात आणायला पण लागतं, कारण तिला पण आम्ही मैदा वगैरे पाव असं काही देत नाही. सो त्याच्यामुळे मग आता पटापट मी माझ्या कामांना सुरुवात करते, आणि तुमच्याशी सुद्धा रेसिपी शेअर करते. तर तुम्हीही माझ्या पावभाजीच्या रेसिपीने एकदा नक्की ट्राय करून बघा, मी छान बनवते तशी. फीडबॅक तुम्ही वहिनीकडून किंवा रोशनकडून ऐकू शकता मग नंतर. सो चला मग आता कामाला सुरुवात करते. आणि संध्याकाळचा माझा असा प्लॅन आहे की कासार साईला जाऊन येऊ थोडंसं मस्त संध्याकाळी. सो सनसेट मस्त दिसतो तिथनं, म्हणून म्हटलं कासार साईला जाऊ थोडं. तर 4-5 वाजता तिकडे जायचं आहे, म्हणून पटापट आता खाऊन पिऊन आम्ही आवरून घेतो, आणि त्यानंतरचं काय आहे ते तुमच्याशी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच. सो ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. काय ग बाबा, कोणी सांगितलं तुला पावा? काय आणलं तू? पाव. सो इथे फुलकोबी घेतलेली आहे. पावभाजीला सगळ्या गोष्टी ज्या लागतात त्या सगळ्या रेडी आहेत. सो इथे फुलकोबी आहे, त्यानंतर आलू घेतलेला आहे, आणि बाकी इथे भरपूर कांदा आहे, शिमला मिर्च आहे, गाजर आहे, वटाणा आहे, आणि टोमॅटो आहे, लिंबू आहे. सो आता पटापट मी पावभाजी बनवण्याची प्रोसेस सुरू करते. सो पावभाजी बनवण्याची रेसिपी अगदी सिंपल आहे. सगळ्या भाज्या शिजवून घ्याव्या लागतात. सो इथे आलू, कोबी, वाटाणा, गाजर ज्या गोष्टी मी कापून घेतल्या होत्या त्या सगळ्या कुकरमध्ये ॲड केल्या. त्यामध्ये थोडासा पावभाजी मसाला टाकला, 1.5 ग्लास पाणी टाकलं, कुकरला 2 शिट्ट्या मीडियम फ्लेमवर काढून घेतल्या. हे हातात वगैरे नको घालत जाऊ बरं. हे आमचे खेळणेच आहे, दिवसभर आम्हाला हेच लागतं खेळायला. काय तर बो आणि क्लिप्स, हो ना? आणि तुला कोणी घालून दिली छोटी? मामी कोण आहे तुझी? फ्लेन दे मामी, फ्लेन दे. जाऊ दे आता, जे झालंय तेच खूप झालं म्हणा. ए नानू नानू, तू आपलं पी, ती तिचं पिते. कुकर झाला आणि त्यानंतर थंड होईपर्यंत मी इथे पावभाजी फोडणी घालायला घेतली. सो इथे थोडंसं ऑइल टाकलं आहे आणि थोडंसं सोबत बटर टाकलं आहे. दोघांचं मिक्सचर थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये इथे जिरं मोहरी टाकली आहे फोडणीसाठी. त्यात बारीक चिरलेला भरपूर असा कांदा टाकलेला आहे, तो थोडासा परतवून घेतला. बारीक चिरलेली शिमला मिरची मी इथे टाकलेली आहे, तीसुद्धा 2 मिनटं परतवून घ्यायची. आणि त्यानंतर आपण भरपूर इथे टोमॅटो घेतला आहे. सो पावभाजीमध्ये टोमॅटो भरपूर लागतो, म्हणजे थोडीशी आंबट अशी चव येते. बाकी भाज्या मी कुकरला लावून शिजवून घेतल्या होत्या, पण शिमला मिर्च, कांदा, टोमॅटो हे मात्र शिजवायचं नाही. आणि या प्रकारे ते सगळं छान मिक्स करून घेतलं. आता याला थोडंसं वाफवायचं, त्यासाठी झाकून ठेवलं एक 5 ते 7 मिनटं. छान वाफवून झालं की त्याच्यामध्ये मग मसाले टाकायचे आहे. सो मसाल्यामध्ये आपले घरातले बेसिक मसाले, हळद, तिखट, धने पावडर, आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पावभाजी मसाला, तो सगळं टाकून छान असं मिक्स करून घेतलं. आणि ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्याही बाजूला स्मॅश करून घेतल्या. मसाले परतवून झाले की भाज्या स्मॅश केलेल्या सगळ्या याच्यामध्ये ॲड करायच्या. सगळं छान असं मिक्स करून घेतलं. मला वाटलं की परत थोडंसं स्मॅश करायची गरज आहे, म्हणून स्मॅशरने परत एकदा छान असं सगळं स्मॅश केलं. तशी बाहेरची पावभाजी खूप जास्ती स्मॅश केलेली असते, पण घरातली मी थोडीशी अशी सगळ्या गोष्टी दिसतील असं बनवते. अगदी स्मॅश केलेलं म्हणजे बारीक केल्यासारखं असं मिश्रण मी करत नाही.
मध्यंतरी चवीनुसार मीठ मी यामध्ये ॲड केलं होतं. आता ऑलमोस्ट आपली पावभाजी रेडी आहे. शेवटचा तडका म्हणजे छान असं बटर टाकायचं, थोडासा पावभाजी मसाला, कोथिंबीर या सगळ्या गोष्टी टाकून झाल्या की एक 5 मिनटं झाकून ठेवायचं मीडियम फ्लेमवर आणि आपली पावभाजी खाण्यासाठी रेडी. मला निंबू वरून टाकलेला आवडत नाही, म्हणून मग चवीसाठी छान आंबटपणा यावा म्हणून मी इथेच निंबू टाकत असते. तुम्ही तो पाहिजे तर अवॉइड करून नंतरही वर्ण घेऊ शकता. मस्त अशी पावभाजी तयार झालेली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंटमध्ये सांगा. पावभाजी तयार झाली आमची आणि पाव पण इकडे भाजून तयार आहे. आता आम्ही मस्त पावभाजीचा बेत एन्जॉय करतो आफ्टर सो लॉंग. पोळी भाजी खाणार नो पोळी देऊ कांद्यासोबत आहे बघ कांदा ते खायचं. कुठे चालला तू आता? घराच्या बाहेर. रोशनला असं वाटत असेल की पूजा प्रत्येक विकेंडला आली पाहिजे, हो ना? माझा वेळ मिळतो नाही तर मला अप्रुव्हलला टाकायला लागतं अगोदर रिक्वेस्ट, मग ती कधीतरी अप्रूव्ह होते 2 आठवड्यातून एखाद्या वेळेस. हा अच्छा, नानूला जेवायचंय. तुला सांगू मी जिमला. बाबाला मला महिन्याभराची मदत करता का? चल काय फाय देऊन दे मग. चल पक्क देतो मी आणून. तू सांगू शकते हेड मसाज करायला चाललो, तिला पण सांगू शकते बाबा मसाज करायला चालले बेटा. हे ऑइल लावावं लागेल ना. हे ऑइल लावायला चालले. मी हे ऑइलिंग करायला चालले. यायला वाजते 8 आणि रोशनची मॅच जाते अर्धी. बॅटिंग नसती पाहिजे इंडियाची, म्हणजे मग जमून जाते. सो हां, ती आमची चर्चा चालली होती की आम्ही उशीर केलेला आहे. आम्हाला 4 वाजता निघायचं होतं, मला सनसेट बघायला जायचं होतं आणि आम्ही चाललो आहे कासार साईला. सो कासार साईतनं 1 तासाच्या अंतरावर असेल. आधी आम्ही खूप जायचो. अनाया झाली तर पहिल्यांदा चाललो असेल ना. अनाया झाल्यावर गेलो होतो. हा, अनाया छोटीशी होती, 5 months ओल्ड होती तेव्हा. अनाया छोटीशी बेबी होती. केवढीशी होती का नानू तू? केवढीशी होती नानू? सो आता चाललेलो आहे सनसेट साठी. तिथे छान असं मस्त आरामात बसून सनसेट एन्जॉय करता येतो. आणि आम्ही कधीच बोटिंग करत नाही, एकदा केली आहे फक्त. तर आता म्हटलं करू, कारण अनाया आहे, तिला मज्जा येईल असं. सो बघू आता तिथे काय बोटिंग वगैरे आहे की नाही, म्हणजे पाणी वगैरे आहे की नाही त्याच्यावर डिपेंड करतं. पण संध्याकाळी आता कुठेतरी जायचं टाइमपास म्हणून आम्ही चाललो आहे कासार साई. दिवस एकदम मस्त निवांत होता, छान आराम केलाय मी. अनायाने दिवसभर मामीला अजिबात झोपू दिलं नाहीये. तिने तिला झोपायतून उठवून नेलाय की चल तू झोपू नको, आणि ती पण झोपली नाहीये आणि तिला पण झोपू दिलं नाही. मी मस्त झोपली होती आणि रोशन तर आज बाहेरच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आता थोड्या वेळ आधी आला बिचारा कसा तरी आणि आम्हाला आता घेऊन चालला. आणि हा, या चष्म्याबद्दल पण 1-2 कॉमेंट्स होत्या आणि त्यांच्या वारंवार कॉमेंट्स आहे. सॉरी, मी प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणते सांगेल आणि विसरून जाते. सो आम्ही हा विजन एक्सप्रेसमधनं केलाय. सो याच्या आधी मी इथनं केला होता आपला काय काय चिका, काही पण पटपट नको. नानू कशी दिसतंय? कोणी लावलाय तिने. आज आमच्या दिवसभरात 3 हेअरस्टाईल झालेल्या आहे ऑलरेडी. 3 काय 4-5 झाले असतील, हो ना? फक्त मी शूट 2-3च केल्या. पण पहिले क्लचर्स वाली झाली थोडे, त्यानंतर 2 पोनी झाल्या, आता हे 1 पोनी झाली, हो ना? आणि आमचे केस इतके वाढले. आपण कुठे चाललो ते सांग. स्टार बाजारला. अरे देवा, तिलाही स्टार बाजार एवढं पाठ झालं. कुठे चाललो आपण? बोटिंग करायला.
बोटिंग पाण्यामध्ये स्विमिंग हा हो झालं ओके मग काय होतं सो या चष्म्याबद्दल सांगायचं तर आम्ही हा विजन एक्सप्रेस मधनं केला. मी आणि रोशननी म्हणजे सेम केलाय, फक्त माझा कलर वेगळा आहे, त्याचा कलर वेगळा, त्याचा ग्रे कलर आहे आणि माझा असा ऑलिव्ह ग्रीन नाही म्हणता ना, ग्रीन यू कॅन कन्सिडर. तर तसं आहे. आणि कितीला 6,000ला झाले 2. हां, तर तिथे पण जसं लेन्सकार्टमध्ये ऑफर असते नेहमी बाय 1 गेट 1ची, इथे पण नेहमी ऑफर असते बाय 1 गेट 1ची. इम्पॉर्टंट इन्शुरन्स. हां, ते पण मी तुम्हाला सांगते. खूपच महत्त्वाचं पैसे वाचवायचा एक छान फंडा पण आम्हाला मिळालाय. 6,000चे म्हणजे माझाच एक 6चा झाला होता, पण बाय 1 गेट 1 फ्री होता, त्याच्यामुळे मग आम्ही रोशनचा पण करून घेतला आणि मग दोघांचे 6,000 मिळाले, म्हणजे 3,000ला एक मिळाला. आणि छान क्वालिटी आहे, असं अजिबात पडत नाही. लेन्सकार्टचा चष्मा असा पडतो, त्याच्यामुळे आम्ही हा डबल केला. आणि डबल केला. आणि काच म्हटलं तर आम्ही आणि अराउंड मला वाटते 1,700ची फ्रेम होती, बाकीचं पूर्ण 1,700ची फ्रेम आणि बाकीचं काचाचेच पैसे आहेत. तर ग्लासेस जे आहे ते आपण आपल्या हिशोबाने म्हणजे कमी जास्ती कसले काय त्याच्यात तुम्हाला फीचर्स पाहिजे त्याच्या हिशोबाने करू शकतो. तर आम्ही ते ब्लू फिल्म वाले करतो, म्हणजे लॅपटॉपसाठी फोनसाठी महत्वाचं आहे, ड्रायव्हिंगसाठी सेफ. हां, बाकी अदरवाईज आम्ही फार असे खूप सारे फीचर्स वाला काही घेत नाही, कारण आपण किती नाही म्हणलं तरी स्पेक्स 1-2 वर्षात चेंज करतोच. आणि आता एक त्याच्यात ॲडिशनल गोष्ट खूप महत्त्वाची अशी की त्याच्यात इन्शुरन्स पण त्यांच्याकडे आला. आतापर्यंत नव्हता, कारण आम्ही आतापर्यंत रोशनचे सगळे स्पेक्स जे आहे ते विजन एक्सप्रेसचेच केले होते, पण आतापर्यंत नव्हतं. आता त्यांनी एक इन्शुरन्स आणला आहे 299चा. त्याच्यामध्ये 1 वर्षाच्या आत, म्हणजेच 11 महिने झाल्यावर आम्ही ते करणार आहे. 1 वर्षाच्या आत तुम्हाला फक्त किती द्यायचे? काहीच नाही. सेम कॉस्टची फ्रेम. ओके, हां, सेम कॉस्टची फ्रेम तुम्हाला करून मिळेल, काचं वगैरे सगळं, म्हणजे सगळं सेम. जेवढे आता आम्ही 6,000 पे केले आहे त्याच्यामध्ये आम्हाला परत चष्मे करून मिळतील नवीन सेम. सो 399 मध्ये 1 वर्षात आपल्याला दुसरा चष्मा पण मिळतो आहे. सो ते एक एकदम पॉझिटिव्ह गोष्ट. प्लस अजून 2 वर्षापर्यंत म्हणजे 3 वर्षापर्यंत तो इन्शुरन्स काम करतो. तर अजून 2 वर्ष त्याच्यात काही पैसे टाकून कितीतरी पैसे टाकून आपल्याला अजून फ्रेम करता येतात. म्हणजे असं 3 वर्ष आपण त्याच्यामध्ये फ्रेम्स करून घेऊ शकतो. कमी पैसे लागतील, पहिल्या वर्षी तर काहीच लागणार नाही आहे. सो हा एकदम छान वाटला मला इन्शुरन्स. तर तो एक आम्ही करवून घेतला. आणि आय होप मी सगळी जी काही इन्फॉर्मेशन होती स्पेक्सबद्दलची ती दिली आहे, कितीचा झाला, काय कुठं केला. आता तुम्हाला जर असाच पाहिजे असेल तर तुम्ही माझी फोटो त्यांना दाखवू शकता. बाकी मला काही तो काय त्याचा नंबर वगैरे माहिती नाही, म्हणजे फ्रेमचा किंवा काय पॅटर्न वगैरे कोड वगैरे. तर तुम्ही माझी फ्रेम दाखवा आणि सांगा की अशी पाहिजे, तर ते मे बी तुम्हाला विजन एक्सप्रेसमध्ये मिळून जाईल. तर असं काहीच होतं स्पेक्सबद्दलची इन्फॉर्मेशन. पुढे जायचं नानू आपण? बीच नाही नानू. हा, बोटिंग. मम्माला म्हणा चला. डाग दिसला रे नानूला. ते बघ डाग. जा तुम्ही जा पुढे. हो, घेतले. डोंट वरी. हो, ड्रम, तो ड्रम ना. हाय नानू, हाय कर. मजा येत आहे का की भीती वाटत आहे? भीती वाटत आहे तिला. त्या गोव्याच्या बोट पासून भीती वाटायला लागली. नानू, ती गोव्याची वाली बेकार होती बेटा, ही छान आहे. यायचं का नानू इथे बसते? बरं, ही आपण कुठे गेलो होतो पाहुणाले, ती तर बोट एकदम खाली होती. सो ठरल्याप्रमाणे आम्ही सगळ्यात पहिले बोटिंग करायलाच गेलो. खूप छान असा एक्सपिरियन्स होता. अनाया थोडीशी भीत होती, कारण गोव्याचा एक्सपिरियन्स तिच्यासाठी चांगला नव्हता. आणि जर चार्जेस विचारायचे झाले तर 150 पर पर्सन असे बोटिंगचे चार्जेस होते. मला माहिती होतं, कॉमेंट येईल याच्यावर, म्हणून मी तुम्हाला आधीच सांगून दिलं. तू बघ डकलिंग्स बघ. दिसले का तुला? काय ग? काय आहे? कावळा. कावळा नाहीये, तुला मी सांगितलं ना काय आहे ते.
काय आहे तू सांग. पिजून नाही आहे. चांगल्याने बघ. ब्लॅक आहे म्हणजे ते कावळा नसते बेटा. डकलिंग आहे डकलिंग. हा कसे उडाले होते ते. कसे उडाले होते. जवळ जायचं का त्यांच्या आपण अजून. ओके तुला मजा येत आहे का खरंच की तू घाबरली आहे. कशी अशी आणि का बरं घाबरली. का बरं घाबरली पण ते जवळ आहे. हो किती सुंदर आहे. इट्स ओके बेब. व्हेरी गुड. दूर दूर फेक दूर दूर. आम्ही तुला शिकवतो. कसं केलं नानू दगडनी. हे बघ एक मिनिट थांब. उभी राहा. जोरात फेक. अगं धूप जोरात फेक. दूर मस्त झालं ना. दूल दूल फेकायचं. दूल 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 फेकायचं दगड. जमतंय का नानू. पप्पा पाहशील नानू पडशील पाण्यात. अगं असं फेकायचं. असं हात करून. कसं फेकायचं. असं असं फेक. व्यवस्थित फेक. आता हो आम्हाला हेच काम लागलंय दगड वेचायचं. काय पाहिजे का नानू. काय पाहिजे माझ्याकडे पाहून सांग. सांग काय पाहिजे. अरे थँक्यू म्हटलं तू मामीला. पाण्यात फेक जोरात. जोरात फेक. आम्ही छान असं सनसेट बघत बसलो होतो. त्यानंतर थोडीशी भूक लागली म्हणून पेट पूजा केली आणि फार असं खाल्लं नाही कारण घरी जाऊन आम्हाला परत पावभाजी खायची होती. कारण सकाळची पावभाजी आमची वाट बघत होती आणि माझी पावभाजी खूप जास्ती फेवरेट आहे. सो घरी गेलो. मस्त अशी पावभाजी परत तयार केली. गरम वगैरे करून पाव गरम केले आणि मॅचसोबत ती पावभाजी एन्जॉय केली आणि आजचा दिवसही इथेच संपवला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या अशाच एका छानशा ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.